हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम कथा सुरू केलेली आहे. पहिला भाग ज्यांनी वाचला नसेल त्यांनी वाचून घ्या. तर चला आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 2. मागील भागात आपण पाहिले, मी तुम्हाला असा धडा शिकवीन की तुम्ही पुन्हा कधीही कोणासोबत नाटक करण्याचा विचारही करणार नाही. मग त्या मुलाकडे पाहत जेव्हा त्याने मुलीला तिच्या मांडीवरून बाजूला करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार मुक्का बसला, ज्यामुळे तो अडखळला आणि 2 पावले मागे सरकला. त्या मुलाने समोर पाहिले. तिथे एक देखणा पुरुष त्याच्याकडे रागाने पाहत होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून सहाय्यक त्याचा पीए रोनित होता, जो त्याच्या मागे तिथे आला होता. रोनितनेच त्याच्या चेहऱ्यावर मुक्का मारला होता. आपल्या बॉसला तो मारणार असे वाटल्याने रोनितने पटकन आत येत त्याच्या तोंडावर ठोसा लगावला होता. रोनितला पाहून तो मुलगा संतापला. तर चला पुढे आता आजच्या भागात पाहूया. तो ओरडला आणि म्हणाला, तुम्ही दोघे कोण आहात आणि जर तुम्हाला ही मुलगी आवडत असेल तर आधी मला आजची रात्र तिच्यासोबत एन्जॉय करू द्या. तुम्ही दोघेही उद्या तिच्यासोबत जे काही करायचे ते करू शकता, पण आज रात्री ही मुलगी माझी आहे. आधी ती मला समाधान देईल, नंतर तुम्ही दोघे बघा. त्या मुलाचे हे शब्द ऐकून रोनितचा राग अनावर झाला. त्याने आपल्या मुठी आवळल्या आणि तो त्या मुलाजवळ गेला. तो त्याच्या चेहऱ्यावर सतत मुक्के मारू लागला. दरम्यान त्या मेन मुलाने मुलीला आपल्या हातांवर उचलून धरले होते आणि तो खोलीतून बाहेर पडताना म्हणाला, रोनित, याला काळकोठडीत आपल्या काळ्या तुरुंगात घेऊन जा. इतके बोलून तो लांब पावले टाकत खोलीतून बाहेर पडला आणि तिथून थेट आपल्या खाजगी खोलीत आला. खोलीत प्रवेश करताच त्याने त्या मुलीला सरळ वॉशरूममध्ये नेले. तो आत गेला. त्याने त्या मुलीला उभे केले आणि थंड पाण्याचा शॉवर सुरू केला. शॉवरचे थंड पाणी अंगावर पडताच ती मुलगी थरथर कापू लागली. ती रडतच म्हणाली की तिला व्यवस्थित उभे राहता येत नव्हते. तिचे पाय थरथरत होते, कारण आता त्या इंजेक्शनचा परिणाम तिच्यावर पूर्णपणे होऊ लागला होता. तिने त्या मुलाचा शर्ट पकडला. त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट मिठीत धरले होते. दोघांवरही शॉवरचे थंड पाणी पडत होते. मुलाची उंची 6.2 फूट होती आणि मुलीची 5.2 फूट. मुलगी त्याच्या छातीपर्यंतही नीट पोहोचत नव्हती. त्यातच तिचे पाय थरथरत असल्याने तिचा संपूर्ण भार त्या मुलावर पडला होता. त्या मुलाने मुलीला कमरेतून धरले होते आणि त्याची तीक्ष्ण नजर मुलीच्या लाल झालेल्या चेहऱ्यावर खिळली होती. मुलाची नजर अजून मुलीच्या चेहऱ्यावरून खाली सरकली नव्हती. दोघांचेही कपडे पूर्णपणे ओले होऊन शरीराला चिकटले होते, पण दोघांनीही एकमेकांच्या चेहऱ्यावरून नजर मात्र हटवली नव्हती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आणि शॉवरचे थंड पाणी त्यांच्यावर कोसळत होते. तो मुलगा नकळत मुलीच्या डोळ्यात पाहत तिच्यावर झोकू लागला. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. त्याचा श्वास सामान्यपेक्षा जास्त वेगवान झाला होता. शॉवरचे ते थंड पाणी अंगावर पडत असूनही त्याला आपल्या शरीरात उष्णता वाढत असल्याचा भास होऊ लागला. इच्छा नसतानाही तो मुलीकडे ओढला गेला. ती मुलगी, जिचे डोके वरच्या दिशेने होते, ती आपल्या गडद तपकिरी डोळ्यांनी त्या मुलाच्या खोल नजरेत पाहत होती. तिचे हृदय धडधडत होते, पण ती कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नव्हती. ती फक्त त्याच्या डोळ्यात एकटक पाहत राहिली. तिला जणू असे वाटत होते की ती आकाशात उडत आहे. ड्रग्सच्या नशेने तिला पूर्णपणे वेढले होते. ती जितकी जास्त त्याच्या डोळ्यात पाहत होती तितकीच ती अधिक बेधुंद होत चालली होती. त्या मुलाचा चेहरा जवळ येताच तिने अचानक त्याची कॉलर पकडली, त्याला खाली ओढले आणि आपले ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. त्या मुलाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि त्याची पकड तिच्या कमरेभोवती आणखी घट्ट झाली. मुलगी त्याला अत्यंत उत्कटतेने किस करत होती, पण तिला किस कसे करावे हे माहीत नव्हते.
कदाचित हे तिचे पहिलेच किस असावे. मुलाने अचानक तिचे ओठ चावले, ज्यामुळे तिच्या तोंडातून एक हलकी किंकाळी निघाली आणि तो लगेचच शुद्धीवर आला. त्याने मुलीला क्षणार्धात दूर ढकलले. मुलगी पूर्णपणे नशेत असल्याने ती अडखळली आणि पडू लागली. पण ती पडण्यापूर्वीच त्या मुलाने तिचा हात घट्ट धरला. ती मुलगी वारंवार डोळे मिचकावत त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिच्या त्या निष्पाप डोळ्यात पाहत क्षणभर स्तब्ध झाला. त्याचे हृदय बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने धडधडत होते. त्याचा राग क्षणात नाहीसा झाला. त्याने तिला कमरेतून धरून स्वतःकडे ओढले. त्या ओढीमुळे तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती त्याच्या कडक छातीवर जाऊन आदळली. तिचे डोके त्याच्या छातीवर आदळताच तिच्या तोंडून एक उसासा बाहेर पडला. मुलगी पुन्हा एकदा त्याला चिटकून उभी राहिली. तिच्या शरीरातील ती विचित्र अस्वस्थता कशीतरी कमी करण्याचा ती प्रयत्न करत होती. मुलगा त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला, ज्यावर जगातील सर्व निष्पापपणा एकवटला होता. मुलाने पुन्हा एकदा त्याच्या शर्टवर आपली पकड घट्ट केली, आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि त्याला जोरात किस करू लागली. यावेळी ती कधी दातांनी तर कधी ओठांनी त्याच्या ओठांना चावे घेत होती, कधी जिभेने स्पर्श करत होती. तो मुलगा त्या मुलीला स्वतःपासून दूर ढकलू इच्छित होता, पण शेवटी तोही एक पुरुषच होता, त्यामुळे त्यालाही अस्वस्थ वाटू लागले. तो इतका वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवून होता, पण आता जणू त्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटले होते. त्याने अचानक त्या मुलीची मान मागून धरली आणि तिच्या कमरेवर घट्ट पकड मिळवत तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये दाबले आणि त्याचा रस पिऊ लागला. बेबी, तू खूप सॉफ्ट आहेस, मला तुझी खूपच गरज आहे, असे म्हणत त्या मुलाने पटकन मुलीला आपल्या हातांच्या कडेवर उचलून घेतले आणि तो तिला खोलीत घेऊन आला. त्याने तिला आरामात बेडवर झोपवले आणि तो स्वतः तिच्यावर आला. यावेळी मुलगी पूर्णपणे बेधुंद झाली होती. मुलाने तिची बोटे आपल्या हातांच्या बोटांमध्ये गुंतवली होती आणि तो तिच्यावर झुकला. तो तिच्या ओठांना खोलवर आणि उत्कटतेने किस करू लागला. मुलीनेही बिनधास्तपणे आपले पाय मुलाच्या कमरेभोवती गुंडाळले. तिला किस करता करता तो मुलगा तिच्या मानेपासून तिच्या छातीपर्यंत खाली सरकला आणि किससोबतच हलके चावे घेऊ लागला, ज्यामुळे मुलीच्या तोंडातून निघणारे उसासे आणि रडण्याचा आवाज संपूर्ण खोलीत एखाद्या संगीतासारखा गुंजू लागला. यामुळे तो मुलगा अधिकाधिक उत्तेजित होत होता. आता त्याचे ओठ हळूहळू मुलीच्या सपाट पोटावर फिरू लागले. मुलीची बेडशीटवरची पकड अधिकच घट्ट झाली. हळूहळू तो मुलगा तिच्या कमरेवरून खाली सरकला आणि त्याने आपले ओठ तिच्या त्या नाजूक पाकळ्यांवर ठेवले, ज्यामुळे ती वेदनेने जोरात ओरडू लागली. ती तडफडू लागली. मुलगी पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत होती. त्याचे ओठ आणि जीभ तिच्या त्या संवेदनशील भागाला स्पर्श करताच तिचा श्वास आणि उसासे अधिक तीव्र झाले. मुलाने तिची कंबर घट्ट धरून ठेवली होती आणि तो तिथे आपली जीभ फिरवत होता. थोड्या वेळाने जेव्हा मुलाने आपले डोके वर केले, तेव्हा त्याला त्या मुलीचे डोळे ओले आणि चेहरा अश्रूंनी लाल झालेला दिसला. तो लगेचच तिच्यावर आला, चादर ओढली आणि तिचे ओठ आपल्या ओठांत घेतले. त्याने आपली कंबर हलवली, ज्यामुळे मुलगी जोरात ओरडली, पण तो आवाज तिच्या घशातच दबला गेला. मुलाला आश्चर्य वाटले. त्याने त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहिले, जो प्रचंड वेदनेने भरला होता. तिच्या डोळ्यातून पाण्यासारखे अश्रू वाहत होते. मुलगी नको म्हणत असल्यासारखी मान हलवू लागली. प्लीज, ते काढून टाका, मला खूप दुखत आहे. पण मुलगा अजूनही तिच्याकडेच पाहत होता. काही वेळ तिच्याकडे पाहिल्यावर त्याला जाणवले की या मुलीची बहुतेक ही पहिलीच वेळ असावी, म्हणजेच फर्स्ट टाईम असावा. हा विचार मनात येताच कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे त्याच्या ओठांच्या कोपऱ्यावर एक लहानसे हसू उमटले. आता मुलीच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि डोळ्यांनीच तिला शांत राहण्यास सांगितले.
पण शांत होण्याऐवजी ती आणखीनच रडू लागली. आता तिचे लक्ष विचलित करण्यासाठी त्या मुलाने स्वतःहून तिला खोलवर किस करण्यास सुरुवात केली आणि तो अजिबात हलला नाही. त्याने हळुवारपणे आपला एक हात तिच्या केसांवर ठेवला आणि तिला कुरवाळू लागला. दुसऱ्या हाताने तो तिच्या कमरेला मिठी मारत हळुवारपणे तिचे चुंबन घेत राहिला. हळूहळू मुलीचे लक्ष त्या वेदनेवरून पूर्णपणे विचलित झाले आणि ती त्याच्या चुंबनात हरवून गेली. तिचे लक्ष नाही हे पाहताच मुलाने एक तीव्र झटका दिला आणि तिच्यात पूर्णपणे प्रवेश केला. त्याच्या या जोरदार झटक्याने ती मुलगी पुन्हा एकदा ओरडली, पण दुर्दैवाने तिची ती किंकाळी तिच्या तोंडातच दबली गेली. आता तो मुलगा चुंबन घेत आपली कंबर हळूहळू हलवू लागला होता. सुरुवातीला तो अतिशय हळुवारपणे हालचाल करत होता, जेणेकरून त्या मुलीचा त्रास कमी होईल. हळूहळू मुलीच्या वेदना कमी होऊ लागल्या आणि नंतर ती देखील त्याला सहकार्य करू लागली. अखेर ते दोघेही त्यांच्या एका वेगळ्याच स्वर्गीय जगात हरवून गेले. हा सिलसिला दोघांमध्ये रात्रभर सुरू राहिला. सकाळी 5च्या सुमारास तो मुलगा पूर्णपणे थकलेला आणि घामाने भिजलेल्या अवस्थेत मुलीच्या बाजूला झाला. त्या मुलीचे डोळे आधीच बंद झाले होते. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले, तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि आपलेही डोळे बंद केले. सकाळी 10 वाजता जेव्हा त्या मुलीने डोळे उघडले तेव्हा तिला तिच्या संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना जाणवू लागल्या. तिला असे वाटत होते की कोणीतरी तिला रात्रभर बेदम मारहाण केली आहे. डोळे उघडताच तिला छतावर फिरणारा पंखा दिसला. तिला काहीतरी विचित्र वाटू लागले. तिने आपली मान इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न केला, पण तिला हालचाल करता येत नव्हती. ही जाणीव होताच तिने स्वतःला हलवण्याचा प्रयत्न केला, पण जणू ती एखाद्या डोंगराखाली गाडली गेली आहे असेच तिला वाटले. तिने खाली पाहिले तेव्हा तिला आश्चर्य आणि धक्का दोन्ही एकदमच बसले. तिच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले. एक मजबूत हात तिच्या कमरेवर होता तर दुसरा तिच्या डोक्याखाली होता. एका अनोळखी व्यक्तीला आपल्या इतक्या जवळ पाहून ती मुलगी ओरडणारच होती, पण तिने लगेचच स्वतःच्या तोंडावर हात ठेवला आणि आपली किंकाळी तशीच दाबून धरली. तिने आपल्या मोठ्या गडद तपकिरी डोळ्यांनी त्या माणसाकडे पाहण्याचा प्रयत्न केला, ज्याचा चेहरा अंशतः मुलाच्या आणि अंशतः मुलीच्या विखुरलेल्या केसांनी झाकलेला होता. त्या मुलीने नंतर स्वतःकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातील अश्रू आणखीच तीव्र झाले. आता तिला तिच्या शरीरापेक्षा तिच्या मनाला आणि छातीत जास्त वेदना जाणवत होत्या. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःशीच म्हणाली, सिया, स्वतःवर नियंत्रण ठेव. तू अशी खचून जाऊ शकत नाहीस. तुला आता इथून निघून जावे लागेल. हा राक्षस जागे होण्यापूर्वीच तुला इथून पळ काढला पाहिजे. असे म्हणत तिने डोळे उघडले आणि हळूहळू तिच्या कमरेवर असलेला त्याचा हात हलकेच बाजूला करू लागली. काही क्षणांच्या प्रयत्नांनंतर तिने त्या मुलाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतली. तिने खोलीभोवती नजर फिरवली, पण तिला तिचे कपडे कुठेच दिसले नाहीत, कारण ते वॉशरूममध्ये होते. ती हळू पावलांनी वॉशरूममध्ये गेली. तिथे तिला जमिनीवर कपडे दिसले. तिने पटकन ते उचलले आणि अंगावर चढवले. तिचे कपडे पूर्णपणे सुकलेले नव्हते, पण ते इतकेही ओले नव्हते की त्यातून पाणी टपकेल. ते बऱ्यापैकी सामान्य होते. ती मुलगी आपली सिया होती, दुसरी कोणीच नाही. ती परत खोलीत आली. तिने बेडवर किंवा त्या मुलाच्या चेहऱ्याकडे साधे नजर टाकूनही पाहिले नाही. मागून तिला त्या मुलाच्या पाठीवर एक लांब जखम दिसली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती दाराच्या दिशेने निघाली. तिने शांतपणे दार उघडले आणि त्या झोपलेल्या मुलाला तिथे सोडून ती खोलीबाहेर पडली. 2 तासानंतर दुपारी 12 वाजताच्या दरम्यान तो मुलगा जागा झाला. डोळे न उघडताच त्याने बेडवर हात फिरवला, पण त्याला बेड रिकामा लागला. त्याने अचानक डोळे उघडले आणि तो झटकन उठून बसला. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला समजले की तो खोलीत एकटाच आहे. त्याचे डोळे रागाने
लाल झाले होते. त्याने आपल्या मुठी घट्ट आवळल्या आणि दात ओठ खाऊ लागला. रागाने त्याचे हात आणि डोके थरथरू लागले. त्याच्या हाताच्या शिरा स्पष्ट दिसू लागल्या. त्याचा देखणा चेहरा रागाने हळूहळू लालबुंद होत होता. अचानक त्याने बेडवर ठेवलेली उशी जमिनीवर भिरकावली आणि तो मोठ्याने ओरडला. "अरे, तू मला या अद्विक महाजनला अशीच सोडून जाऊ शकत नाही. तू हे अजिबात योग्य केले नाहीस. तू माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस जिच्याशी मी इतका पूर्णपणे गुंतलो गेलो आणि आता तू मला सोडून निघून गेलीस." त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि धोकादायक हास्य उमटले. तो म्हणाला, "बेबी डॉल, तू मला असे सोडून स्वतःवर खूप मोठे संकट ओढवून घेतले आहेस. तुला याची शिक्षा नक्कीच मिळेल." त्याने आपले बोट आपल्या चेहऱ्यावरून फिरवले आणि ओठांवर आणून थांबवले. त्यांना अत्यंत मोहकपणे स्पर्श केला. त्यानंतर त्याने आपली जीभ थोडीशी बाहेर काढली आणि ती ओठांवरून फिरवली. त्याच्या डोळ्यात एक राक्षसी चमक होती. तो म्हणाला, "अरे बेबी डॉल, तुझे ओठ इतके सॉफ्ट आणि टेस्टी होते की मला ते दररोज चाखायचे आहेत." असे म्हणत केसांमधून हात फिरवत तो लगेच बेडवरून उभा राहिला. स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून तो वॉशरूमच्या दिशेने गेला. दरम्यान सिया क्लबमधून बाहेर पडली. तिने एक टॅक्सी पकडली आणि त्यात बसून तिथून निघून गेली. सियाची तब्येत अजिबातच ठीक नव्हती. तिचे केस विस्कटलेले होते. तिच्या संपूर्ण शरीरावर असंख्य निळे, लाल आणि काळे डाग पडले होते, ज्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. तिला तिच्या पोटाखालच्या भागातही तीव्र वेदना जाणवत होत्या. तिच्या डोळ्यांमधून शांतपणे अश्रू वाहत होते. ती टॅक्सीमध्ये डोके खाली घालून बसली होती. टॅक्सी ड्रायव्हर देखील आरशातून वारंवार मागे तिच्याकडे पाहत होता, पण त्याचा हेतू वाईट नव्हता. त्याला जाणवले होते की त्याच्या टॅक्सीत बसलेल्या मुलीची तब्येत ठीक नाही. तो तिच्याबद्दल काळजी करत होता. पण काही वेळाने सिया एका छोट्या घरासमोर थांबली. सियाकडे पैसे नव्हते, त्यामुळे ती टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाली, "टॅक्सी ड्रायव्हर भाऊ, मी आत्ताच आतून तुमच्यासाठी पैसे घेऊन येते. तुम्ही जरा थांबा." असे म्हणत ती टॅक्सीमधून खाली उतरली आणि त्या छोट्या घराच्या दिशेने गेली. टॅक्सी ड्रायव्हर तिला काही बोलणार होता, पण त्यापूर्वीच सिया घाईघाईने टॅक्सीतून उतरून आत निघून गेली होती. कंटिन्यू रीडिंग. कशी वाटते कथा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट तुम्ही करत जावा आणि हाईप पण नक्की द्या, जेणेकरून आपली ही कथा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुमच्या हाईप पॉईंटचा फक्त हा एकच फायदा आहे की आपली कथा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्त लोकांना वाचायला मिळेल. तर भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.